हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेची कहाणी. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ. चला तर सुरुवात करू या कहाणीला. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देहरूपाने अक्कलकोट येथे असताना त्यांचे भक्त स्वामींना जेव्हा विचारले, स्वामी तुम्ही कुठले, तेव्हा त्यांनी वडाच्या झाडाकडे बोट दाखवून वटवृक्ष, वटनगर, मूळ झाड म्हणत असे. यावरूनच या वृक्षाचे ईश्वरीय महत्त्व लक्षात येते. पूर्ण दत्तावतार भगवान स्वामी समर्थ महाराजांचे कायमस्वरूपी निवासस्थान म्हणजेच वडाचे झाड होय. आज वटपौर्णिमा आहे. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे 3 दिवसीय व्रत असते. आजपासून व्रताचा आरंभ आहे. ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे असे शास्त्र सांगते. व्रतकथा अशी आहे. सावित्रीने यमदेवाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री पौर्णिमेचे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुहासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. तर मी तुम्हाला आज व्रतपूजन, व्रतकथा व पूजनासाठी शुभ मुहूर्त या सर्व गोष्टी सांगणार आहे. वटसावित्री दिवशी सुहासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र शक्यतो तसे करू नये. संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे. वटसावित्री पौर्णिमेचे 3 दिवसाचे व्रत असते. ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत सुवासिनी महिलाकडून केले जाते. काही महिला 3 दिवसाचे व्रत आचरतात तर काही 1 दिवसाचे. 3 दिवसाचा व्रतारंभ पौर्णिमेच्या 2 दिवस आधी केला जातो. या व्रताचे 3ही दिवस संपूर्ण उपवास करावा असे शास्त्र सांगते. मात्र ज्यांना संपूर्ण 3 दिवस उपवास करायला जमणार नाही त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री सोडावा. 3 दिवसाच्या व्रतामध्ये दररोज वडाच्या झाडाची षोडशोपचार पूजा करावी. मात्र दररोज वडाचे पूजन करणे शक्य नसल्यास घरी नित्यपूजा, जप, नामस्मरण करावे. असे सांगितले जाते की 3ऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म, स्नान, देवाची प्रार्थना, नित्यप्रार्थना, तुलसीपूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे. वडाचे झाड शेतीतील वास्तुशास्त्रीय दोष घालवून त्या शेतीतील कायमस्वरूपी भरपूर उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते. रविपुष्य अमृत योगावर वडाचे झाड शेतीच्या नैऋत्य कोपऱ्यात लावून त्याची जोपासना करावी. ती शेती कितीही नैसर्गिक संकटे आले तरी ती तोट्यात जात नाही. पीक पाणी जास्त होते. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी. एका चौरंगावर तिची स्थापना करावी. व्रताचरणाचा संकल्प करावा. त्यानंतर देवतांचे आवाहन करावे. तूप, दूध, मध, दही आणि साखर याचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, फुलं, फळे अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. पूजा झाल्यानंतर सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरात अवियोगे यथा देव सावित्र्या सहिस्तते अवियोगे तथा मस्तक भूयात जन्मनी जन्मनी असे म्हणून सावित्रीची प्रार्थना करावी. यानंतर वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिव देव सावित्री वटसंहिता हा मंत्र म्हणावा. पौराणिक कथेनुसार भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या धर्मस्थेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हाडल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला, पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर व सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला होता, तेव्हा तिने 3 उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घरी आली व जमिनीवर पडला. यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले. 3रे वरदान मागताना मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तु म्हणले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. या प्रकारे ही वटसावित्रीची कथा व पूजा येथे संपन्न झाली आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.